श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आपल्या स्वामी पुण्यतिथी सप्ताह आलेला आहे 9 एप्रिल पासून तर 15 एप्रिल पर्यंत। 9 एप्रिल आपल्या स्वामी सप्त्याला सुरुवात होतीये, स्वामी पुण्यतिथी सप्त्याला सुरुवात होतीये आणि 15 एप्रिलला सांगत आहे। तर दरवेळेस कसं असतं, आपण गुरुचरित्र पारायण केलं की 7 दिवसाचं पारायण करतो, 8व्या दिवशी सांगत असते। परंतु स्वामी पुण्यतिथीच्या सप्त्यामध्ये फक्त 7 दिवसाच्या पारायणाचे 7व्या दिवशी सांगत असते। आपण जेव्हा घरी करतो ना, घरी पण आपल्याला 8व्या दिवशी सांगता करायची असते आणि दत्त जयंतीला पण 8व्या दिवशी करतो। फक्त स्वामी प्रकट दिनाच्या वेळेस केंद्रामध्ये ते पण होतं, घरी असेल तर आपल्या 8व्या दिवशी सांगत असते। तर आता गुरुचरित्र पारायण कसं करायचं आजच्या व्हिडिओत मी ते सांगणार आहे। गुरुचरित्र पारायण कसं करायचं बघा, माझे आपले बरेच व्हिडिओ आहेत तसे गुरुचरित्र पारायणावरच्या, परंतु काय होतं व्हिडिओ मागे जाते, जुना होतो, मग आपल्या लक्षात नाही राहत, सापडत नाही आपल्याला तो व्हिडिओ, म्हणून मला पुन्हा पुन्हा बनवावं लागतं। परंतु गुरुचरित्र ग्रंथ हा वेदातला 5वा वेद आहे आणि त्याचे खूप आपण अनुभव घेतो आणि सप्ताह म्हटलं की आपण पारायण करणार, गुरुचरित्र पारायण हमखास करणार। तर म्हणून आपण ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि ज्यांना माहिती आहे त्यातलं काहीतरी आपण विसरले असेल तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघून ते लक्षात येऊन जाईल त्यांच्या पण। तर असो, हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे। हे बघा, हा ग्रंथ आहे 53 अध्यायाचा ग्रंथ आहे हा। आपल्याला आणखी एक सांगायचं आहे, आपल्याकडे गुरुचरित्र ग्रंथ आलेले आहेत। ग्रंथ आपल्याला हवा असेल तर आपण लवकर कॉन्टॅक्ट करा, कारण की आता दिवस पण कमी राहिलेले आहे आणि यायला पण वेळ लागतो। त्यानंतर दुसरी गोष्ट, जर खेड्यावर वगैरे असेल तर पोस्टाने यायला वेळ लागतात। त्यामुळे जर आपल्याला हवा असेल तर आपण लगेच कॉन्टॅक्ट करा, म्हणजे ग्रंथ लगेच मागवून घ्या, मग सप्त्याच्या अगोदर तुम्हाला वाचता येतं। मग काय होतं, बऱ्याच वेळा आपण काय करतो, बघू करू आणू, आज नाही तर उद्या सांगते, असं करत करत आपले ना खूप दिवस जातात निघून आणि सप्त्याचे 4-5 दिवस राहिले की मग म्हणतात ताई मग आम्हाला आता ग्रंथ अर्जंट पाहिजे, खेड्यावरच्यांना मग अर्जंट पाहिजे, मग 4 ते 5 दिवसात ग्रंथ येत नाही। मग इतके हे करताना किंवा नाही नाही मला आत्ताच पाहिजे, मग द्या, नाही तर मग असं करा, जास्त पैसे घ्या, द्या। पण जास्त पैसे घेऊन मी काय करू, जेवढे पोस्टाला लागतात तेवढेच घेते मी, जास्त पैसे घेऊन तुमचे मला काही हे करायचंय ना। तर त्यामुळे तुम्ही जास्त जरी पैसे दिले, मी तर स्पीड पोस्टच करत असते, पोस्टाचे ना स्पीड पोस्टच करते, पण तरी सुद्धा ते पोस्टाने यायला सुद्धा ते पैसे वेळ लागतो। त्यामुळे आपण हे लक्षात घ्या की जर आपल्याला हवं असेल तर आपण लवकरात लवकर मागवून घ्या, एवढं माझं सांगणं आहे। आणि सिटीमध्ये म्हटलं, मुंबई पुण्याला एक 4 ते 5 दिवसात जातं, परंतु त्यांनी सुद्धा काय करतात, ते पण काय करतात, आदल्या दिवशी मागवतात, ताई मला लगेच पाहिजे संध्याकाळी असे म्हणतात। संध्याकाळी तर संध्याकाळी लगेच मिळत नाही, मी लांब राहते, माझं नाशिक जिल्ह्यात येवला तालुका आहे, त्यामुळे ग्रंथ यायला, पार्सल यायला वेळ लागतं। म्हणून आपल्याला जर हवा असेल, सिटीतल्या असेल किंवा खेड्यांवरचे असेल तर आपण लगेच कॉन्टॅक्ट करा। 2 दिवस अगोदर आपल्याकडे येऊन ग्रंथ येऊन पडलेला परवडेल, पण तो मग वेळेत नाही आला तर मग आपली खूप तगमग होते। म्हणून आपल्याला हवा असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि ग्रंथ मागवून घ्या। तर असं आता आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ कसा वाचायचा आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगते। हे बघा, हा ग्रंथ आहे, हा 53 अध्यायाचा ग्रंथ आहे, म्हणजे 52 अध्याय म्हणजे जे आहे ते 52 अध्याय आहे आणि 53वा अध्याय आहे तो अवतरणिका आहे, गुरुचरित्राची अवतरणिका आहे। म्हणजे अवतरणिकेमध्ये काय दिलेलं आहे की पूर्ण 52 अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे त्याची एक एक ओळ दिलेली आहे, असं आहे, म्हणजे सारांश। ह्या अध्यायात काय आहे, त्या अध्यायात पहिल्या अध्यायात काय, दुसऱ्या अध्यायात काय हे ते सांगितलेलं आहे, त्याचा तो अवतरणिका बनलेली आहे आणि तो अध्याय 53वा आहे। म्हणजे तसं बघितलं तर खरा अध्याय किती आहे गुरुचरित्रामध्ये, 52च आहे। 53वा अध्याय हा अवतरणिका आहे आणि फलश्रुती आहे। आणि कसं करायचं पारायण हे सांगितलेलं आहे, म्हणजे पारायणाची माहिती आहे थोडक्यात त्याच्यामध्ये। तर असो, आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारायण कसं करायचं बघा। ह्या ग्रंथामध्ये ना सुरुवातीला त्याचे नियम दिलेले आहे,
आणि पारायणाचे कधी वाचायचं. आता आता आपल्याला सप्त्यात वाचायचं, पण घरी आपण कधी वाचू शकतो असं काही नाही का. आता काय होतं, बरेच महिला म्हणतात ताई त्याला शुभ दिवस बघावा लागेल का, तर त्याला हे आमकं बघावं लागेल का, असं काय काय असतं, कधी वाचू. कोणी सांगतं शुक्रवारीच वाचा, कोणी म्हणतं शनिवारीच वाचा, कोणी म्हणतं गुरुवारीच वाचायला चालतो, मध्ये चालत नाही. असं तसं खूप काही लोकांचे संभ्रम असतो. परंतु गोष्ट अशी आहे की गुरुचरित्र ग्रंथ शुक्रवारी का म्हणतात, का श्रीपाद श्री वल्लभांचा शुक्रवारी वार आहे म्हणून. परंतु तसं काही नाही, याच्यात ग्रंथात दिलेलं आहे सुरुवात करायला शुक्रवार. परंतु असं काही नाही, आपल्या कधीही करू शकतो, फक्त अमावस्येच्या दिवशी सुरुवात करायची नाही. आणि सांगता पण अमावस्येच्या दिवशी येईल असं बघायचं नाही. त्यानंतर एकादशीच्या दिवशी सांगता येईल असं पण नाही करायचं. मग एक दिवस अगोदर सुरू करायचं, नाही तर एक दिवस नंतर सुरू करायचं. समजलं. कारण की काय होतं, एकादशीला देवांचा उपवास असतो, मग तुम्ही जो नैवेद्य द्याल तर तुमचा तो हे होत नाही. पण मग तुम्ही जर फराळाचा नैवेद्य दिला तर सांगता केली तर चालते, असं काही नाही. फराळाचा नैवेद्याचं पण सांगता चालेल एकादशीच्या दिवशी. मग पुरण वगैरे नाही करायचं. आता तुमची एखाद बाय चान्स तुमचा झालं न बघता चुकून आलं तुमच्या एकादशीच्या दिवशी पारायणाची सांगता 8वा दिवस, तर मग त्यावेळेस आपण फराळाचा नैवेद्य करायचा आणि पेढे वगैरे असं द्यायचं. गोड काहीतरी म्हटलं, पेढे वगैरे असं जे काय असेल उपवासाचं द्यायचं नैवेद्य आणि सांगता करून घ्यायची. मग नंतर तुम्ही वाटलं दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला काय गोड करायचं त्याचं ग्रंथाला नैवेद्य देऊ शकतात. परंतु 8व्या दिवशी सांगता करायची. आता झालं तुम्हाला सांगतेचं, तो एक व्हिडिओ सेपरेट बनवायला, सांगता कशी करायची. बऱ्याच वेळा काय होतं, तसं माझा व्हिडिओ आहे, मी ना केंद्रात आम्ही जसं केंद्रात सांगता करतो ना, तर त्याचा व्हिडिओ मी टाकला. परंतु बघा कसं असतं, ज्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ म्हणा किंवा ज्या दिवशी आपल्याला देवांची सेवा करण्याचं किंवा देवांची काही पूजा करण्याचं ज्या दिवशी आपल्या मनात आलं की आपण आज ही पूजा करावी, आपण हा जप करावा, आपण आज पारायण सुरू करावं, तर तोच दिवस सगळ्यात शुभ असतो. लक्षात घ्या, तोच दिवस सगळ्यात शुभ असतो. आपल्या मनाला ज्या दिवशी वाटलंय ना तो शुभ. कारण की काय असतं बघा, जेव्हा आपल्या मनाला वाटतं की आज करावं, तर तो शुभ दिवस समजायचा. कारण की आज आपण म्हटलं नाही आजचा दिवस अशुभ नाही, सॉरी, आजचा दिवस शुभ नाही, उद्या करू, तर उद्या तुमचं परत उद्या काहीतरी निघेल आणि तुमचं पारायण उद्या होणार नाही. तर म्हणून ज्या दिवशी तुम्हाला मनात आलं ना की आज चांगला दिवस आहे, आज मला पारायण करायचं, किंवा चांगला असो का नसो, पण माझ्या मनात आलंय आज की मला आज पारायण सुरू करायचं, तर करून घ्यायचं. बिनधास्त स्वामींवर देवावर श्रद्धा ठेवून करायचं. फक्त अमावस्येच्या दिवशी याच्यासाठी नाही सांगते की अमावस्या ही घटते तिथी आहे, तर त्यामुळे तुम्हाला जे काही तुम्ही कराल ना, म्हणजे सुरुवात कराल पूजापाठ, तर त्याला थोडस तुम्हाला अडचण येते म्हणून, बाकी काहीच नाही, बाकी काहीच नसतं ते. पण अडचण येते आणि फलश्रुती मिळते, पण आपले जे संकल्प असतो ना, ते संकल्प थोडा लेट, म्हणजे लेट मिळतं त्याचे, बाकी काही नाही असं. पण म्हणून अमावस्येच्या दिवशी सांगता करू नये. आता झालं तुम्हाला हे, आता सुरुवात पण करू नये. आता हे झालं, तुम्हाला समजलं की कधी पण ज्या दिवशी आपण आपला वाटलंय तोच दिवस शुभ. तर मी वाचलंय ग्रंथात, मला आता नेमकं त्याचं नाव आठवेना की कुठल्या ग्रंथात आहे, की ज्या दिवशी आपल्याला पूजा पाठ करावी वाटलं त्याच्यासारखा शुभ दिवस नाही असं. बरं ठीक आहे, पुढचं बघू आता. पारायण काळामध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे रोज किती अध्याय वाचायचे. पहिल्या दिवशी 9 अध्याय वाचायचे, 1 ते 9 अध्याय वाचायचे आहे. दुसऱ्या दिवशी 10 ते 11 अध्याय वाचायचे आहे. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे आहे. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे आहे. आणि 5व्या दिवशी 36 ते 38 वाचायचे. 6व्या दिवशी 39 ते 43 वाचायचे आणि 7व्या दिवशी 44 ते 53 वाचायचे. इथं इथं सर्व दिलेलं आहे. काही जर आपल्याला हे झालं ते बघा, इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे, ग्रंथात दिलेलं आहे. त्यानंतर आता हे झालं, दुपारी 12 ते 12:30 वाचू नये. त्याच्याबरोबर म्हणजे कसं असतं, दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. ज्या पण देवांची भिक्षेची वेळ असते ना, तर त्या देवांची 12 ते 12:30 वाचन करायचं नाही. आता झालं तुम्हाला हे समजलं. आणि याच्यावर
ग्रंथ पण आणखी जेव्हा गुरुचरित्र असेल, भागवत असेल, नवनाथ ग्रंथ असेल, हा ग्रंथ एकदा वाचायला घेतला की अर्धवट सोडायचा नसतं. लक्षात घ्या. जे साखळी पारायण करतात ना, ही साखळी पारायण एक दोन एकच अध्याय वाचतो, म्हणजे त्या ग्रंथातला एक अध्याय. तर एवढे समजा 52 लोक साखळी पारायणाला बसतात, तर 52 लोक अर्धवट ग्रंथ वाचण्याचं दोष घेतात. कारण की गुरुचरित्र असा ग्रंथ आहे, नवनाथ असा ग्रंथ आहे, तो पूर्णच करायला हवं. तुम्ही सुरू केलं ना, पूर्णच करायला हवं. मग भले तुम्हाला जर काही अडचण आली हे करताना, की पारायण चालू केलं, काही 1-2 दिवस वाचून झालं, काही दिवस झाले, मग महिलांना पिरियड्सच आले किंवा काही सुतक पडलं, काही इर्दी झाली, तर आपण दुसऱ्याकडनं वाचून घ्यायचा, तो पण पूर्णच करायचा, अर्धवट सोडायचा नाही. आता हे समजलं. आता तिसरं आणखी का गुरुचरित्र ग्रंथ पारायण जेव्हा करतो आपण, तेव्हा आपल्याला रोज जे पण आपण स्वयंपाक करतो तो त्याचा नैवेद्य त्याला द्यायचा. पुष्ट होण्याच्या अगोदर 2 पोळी, थोडी भाजी काढून ठेवायची, तो नैवेद्य ग्रंथाला रोज द्यायचा. त्यानंतर तिसरे दिवस सॉरी तिसरा मंत्र सॉरी सॉरी तिसरी गोष्ट, आपल्याला पारायण करताना एक वेळ ठेवा. सकाळी ते सकाळी वाचा. म्हणजे कसं आहे, जेव्हा आपण संकल्प करतोय ना, तर सकाळी ते सकाळी वाचलं तर तुम्हाला त्याची फलश्रुती लवकर भेटत असते. कारण की तुम्ही नियम जेवढे पाळले तेवढे तुम्हाला फलश्रुती लवकर आणि जास्त भेटते. आणि जेवढं आपण साधं केलं तेवढं आपल्याला फलश्रुती पण आपली थोडीशी कमी मिळते. आणि ठीक आहे, आपलं 2 दिवसांनी काम होण्याच्या ऐवजी ते 3 दिवसांनी होतं, पण होतं. असं काही नाही. म्हणून हे करायचं. महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे परान्न खायचं नाही. ब्रह्मचर्य पाळायचे आणि परान्न खायचं नाही. हे 2 नियम आपल्याला कटाक्षाने पाळायचे आहे आणि बाकी काही नाही. बाकी आपल्याला जे उग्र आहे ते पण खायचं नाही. म्हणजे वाटाळू खायचं नाही. हरभऱ्याची डाळ झाली, जे काय आहे ना, हरभरा डाळ, उसळ, वांगे, वाल, वाटाणा, ह्याच्याने आपल्याला त्रास होतो, गॅस होतो. आणि मेथीची भाजीने ऍसिडिटी होती, शेपूच्या भाजीने ऍसिडिटी होती, कांद्याची पाते पचायला जड आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहे ना, ह्याच्यामुळे नाही खायच्या, बाकी काही नाही असं चालत. पण हलकं खायचं. आता तुम्ही समजा डाळीचं झालं, तर तुम्ही डाळीचं एवढंसं काही खाल्लं तर तुम्हाला काही त्रास नाही होणार, म्हणून असं काही नाही. का असं पाप लागत असं नाही. का असं एवढं मी खाल्लं बघ, सांगितलं हरभरा डाळीचं खायचं नाही, तर मी नाही ताई एवढी बर्फी खाल्ली बरं का, आता मला पाप लागेल का, असं घाबरून जातात लगेच. तर तसं नसतं. ते याच्यासाठी खायचे नियम याच्यासाठी आहे की पारायण काळामध्ये जास्त वेळ बसावं लागतं. आणि जास्त वेळ बसल्यामुळे आपण जर हरभरा डाळीचं जे काही वातळ पदार्थ आहे हे खाल्ले, तर आपल्याला गॅस होतो. आणि गॅस झाल्यामुळे आपली तब्येत बिघडते आणि आपल्या वाचनामध्ये हे होतं, अडथळा येतो. आणि त्याचा असं आणखी वाचन करताना गॅस पास झाला तर तो नाही चालत. म्हणून आपल्याला हा नियम सांगण्यात येतो की गुरुचरित्र पारायण करताना आपण वाताळू खायचे नाही, गॅस होणाऱ्या त्या पदार्थ खायचे नाही, ज्याच्याने गॅस होतो ते खायचे नाही, वाताळू खायचे नाही. की वाताळू खाल्ल्यावर आपल्याला हात पायाला पण आकडी येते, म्हणून नाही खायचं असतं. बाकी असं ग्रंथात पाप लागतं असं काही नाहीये. तर ती एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर गुरुचरित्र पारायण बघा, आता आपल्याला सप्ताह करायचे, परंतु घरी तर आपण करणार असेल ना आपण, तर गुरुचरित्र पारायण हा सॉरी हे ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही कधी पण. ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही. तो ग्रंथ जर तुम्ही उचलला काय कारणास्तव, तर तुमचं तिथं पारायण भंग होत असतं. लक्षात घ्या, पारायण भंग होतं, खंडित होत असतं. म्हणून ग्रंथ हातात घ्यायचा नाही. गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही पुढे सॉरी चौरंग ठेवा, पाट ठेवा, पाटावर एक छान कपडा ठेवा, निळा, हिरवा, काळा सोडून आपला एक कपडा ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही ग्रंथ ठेवा आणि मग तुम्ही वाचन करा. रोज वाचन झालं की ग्रंथ झाकून ठेवायचा. ग्रंथ असाच उघडा ठेवायचा नाही, झाकून ठेवायचा. हे मात्र लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढं तर समजलं. आता पहिले सुरुवात करताना आता किती अध्याय घ्यायचे ते समजलं. आता सुरुवात करताना काय वाचायचं, सगळ्यात पहिले आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे. नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, त्यानंतर एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे.
त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष बोलायचं आहे 1 वेळेला आणि नंतर मग अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. आता अध्याय आता ते 7 दिवस आपण पारायण करणारच आहे, परंतु पारायण काळामध्ये रोज विष्णू सहस्त्रनाम अवश्य वाचायचं आहे. कारण की आपण त्याचे नियम खूप आहे. पूर्वी जे ऋषीमुनी करायचे ना, खूप नियम पाळायचे. आपल्याकडनं त्यातले 0.1% पण पाळल्या जात नाही. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला क्षमा पाहिजे ना, क्षमणार्थ म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम हा ग्रंथ सॉरी हे स्तोत्र अवश्य वाचलं पाहिजे. म्हणजे आपल्याला वाचायलाच पाहिजे ते विष्णू सहस्त्रनामाचं स्तोत्र रोज संध्याकाळी झोपायच्या अगोदर. हे मात्र लक्षात घ्या. आता पारायण काळात आणखी सांगितलं दुसऱ्याच्या घरचं खायचंच नाही, ते तर झालंच. कसं वाचायचं ते पण समजलं आपल्याला आता. ग्रंथ हा जे आहे ना, हा थोडा मोठ्या आवाजात वाचायचा. म्हणजे मोठा आवाज म्हणजे कसं, साधारण आपल्याला तरी आपला आवाज येईल इतका तरी वाचायचं. म्हणजे आपला आवाज येईल आपल्याकडून. नाहीतर काय होतं, म्हणजे आपल्या घरात कळतं पण मनात गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा नाही, हे लक्षात घ्या. मनात कधी वाचायचं नाही. गुरुचरित्र ग्रंथ असेल, कुठलाही ग्रंथ असेल तर वाचन हे थोडस तरी आपल्याला आवाज येईल तेवढं तरी वाचायचं असतं. तर असं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे समजलेलं आहे. तर आज मी इथेच थांबते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.